सद्यस्थितीत गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात असून कर्नाटक सीमा भागातील साखर कारखाने नुकतेच बंद झालेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद झाले आहेत. उन्हाचा वाढलेला कडाका, सलग 3 महिने काम करून कंटाळलेले ऊसतोडणी मजूर आता गळीत हंगाम संपवून गावी परतण्याच्या मागावर आहेत. अजूनही काही ठिकाणी ऊसतोड सुरू आहे. उन्हाचा कडाका आणि तोडणीसाठी फारसे मजूर नसल्यानं शेतकरी ऊस जाळून कारखान्याला पाठवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विभागात दरवर्षी ऊस तोडणीसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अहमदनगर, बीड, सांगोला, जत, परभणी, विजापूर, लातूर, जालना, वाशिम, यवतमाळ आदी भागातून मजूर येतात. ऊस तोडणीसाठी पती पत्नी मिळून 1 कोयता या हिशोबानं 10 ते 15 कोयत्यांच्या टोळींचा करार केला जातो. त्यासाठी वाहन मालक हंगामापूर्वी काही रक्कम उचल म्हणून देतात. मजुरांची कुटुंब कारखाना कार्यस्थळावर झोपड्या बांधून राहतात. सध्या उन्हाचा कडाका सुरू आहे. त्यातच खोडवा, निडवा, ऊसाची तोडणी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे ऊसाची भरती होत नाही. साधारणतः 3 ते 3.5 महिने रात्रंदिवस ऊस तोडणी करून कामगार कंटाळले आहेत. त्यांना गावी जाण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.